नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बिग बॉस मराठी सीझन 5। आज भाऊच्या धक्क्यात कोण एविक्ट होणार, कोण एलिमिनेट होणार आहे ते आमच्यासमोर खूपच अशी शॉकिंग खबर आलेली आहे। तर ती खबर काय आहे ते आपण भाऊकडून विचारून घेऊया। तर मित्रांनो, खबर तर अशी आलेली आहे की शक्यतो भाऊच्या धक्क्यावरती आज म्हणजे आपले स्पेशल गेस्ट खिलाडी अक्षय कुमार येणार आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे। जवळजवळ त्याचे प्रोमो रिलीज आलेलीच आहेत। तर त्याच्यामुळं थोडंसं विशेष असं आहे की कालच्या आपण एपिसोडमध्ये देखील बघितलं की योगिता चव्हाण तिच्या मनातली तिची खतखत तिने बोलून दाखवली की मला घरामध्ये बरं वाटत नाही आहे, मला थोडंसं बाहेर पडायचं आहे, मला म्हणजे असं घरात हे होतं आहे, तर दबल्यासारखं वगैरे, जसं आपण आता आपल्या नितीन भाऊनी सांगितलेलंच आहे। तर तसं थोडीशी शक्यता अशी वाटते की म्हणजे एकतर म्हणजे खबर अशी आहे, तर योगिता जाईल की नाही जाईल सांगता येत नाही, पण शक्यतो जाणार नाही आणि ह्या हप्त्यामध्ये घरातून बाहेर शक्यतो कोणीच जाणार नाही आहे असं अंदाज एक वर्तवला जातो आहे। तर बघूया आता तरी पण, आणि आता पुढची माहिती आपले नितीन भाऊ तुम्हाला पुढे देतीलच। तर बरोबर, ह्या हफ्त्यात अजूनपर्यंत काही खबर आलेली नाही। खबर तर अशीच आहे की नो एविक्शन नसणार आहे या आठवड्यात, आणि जर का असलंच तर ते निखिल दामलेचं असेल। जर का आउटसाईड चान्स आला तर मग ते योगिताचं पण असू शकतं, कारण की योगिता म्हणली मला बाहेर जायचं आहे, पण रितेश भाऊ म्हणले की नाही, तू नाही निघणार, तू नको, तुला कॉन्फिडन्स दिला आहे, तर मग ती नाही निघू शकत। जर का निघाला तर मग आपला छोटा पुढारी निघू शकतो, कारण की त्याच्या नावाची एवढी चर्चा झालेली नाही आहे या विकेंडमध्ये। कारण की विकेंडचं कसं असतं की ज्याच्या नावाची जास्त चर्चा होत नाही तर तो बाहेर निघतो, जसं पुरुषोत्तम दादाचं मागं झालं होतं। पण आता प्रश्न असा निर्माण होतो की पुरुषोत्तम दादावरती अन्याय आहे का? पुरुषोत्तम दादावरती हा अन्याय असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा। आणि तुम्हाला काय वाटते मित्रांनो की कोण एविक्ट झालं पाहिजे? आमच्यामध्ये तरी अजूनपर्यंत तरी नो एविक्शन आहे। जर का निघाला तर निखिल दामले निघन।